डोंबिवलीतील शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करण्याचे आदेश. कोर्टात आणेपर्यंत निर्णय देणार नाही असे आदेश देत कोर्ट भडकलं. रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्यानंतर रमेश म्हात्रेला अटक. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक. अध्यक्षांच्या दालनामध्ये 4ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा. बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीतनं प्रवास. साधारणतः 30 ते 35 मिनिटं चर्चा. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही माहिती नाही. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची ही अवस्था होऊ शकते असंही भाकीत. आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही. पवारांचे खासदार बजरंग सोनवणेंनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खोडून काढला. तर त्यांनी आपलं घर सांभाळावं असाही सल्ला. शिवाय पहिल्या माळ्यावरून खाली येण्यापेक्षा समोरच्या दालनामध्ये बैठक घेतली. राऊतांच्या टीकेलाही उत्तर. शरद पवार हे राज्याचे मोठे नेते. ते दालनात आले म्हणून स्वागतासाठी पोहोचलो. विधानभवनातील भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. त्यामुळे कुणाच्या पोटात दुखत असेल त्यांनी उपचार करून घ्यावे. यावर बोलणं हा कद्रूपणा. अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. राऊतांच्या टीकेला शिंदेंचं उत्तर. दालनात बैठक म्हणजे त्यांना मान्यता दिलं असं होत नाही. राऊतांच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर. तर जयंत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत फार चिडलेले दिसतात. कुठलाही गैरसमज नको असंही वक्तव्य. तर आमचे खासदार एकत्र असं भाकीत करणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर सुद्धा त्यांची प्रतिक्रिया. ठाकरे शिवसेनेचे परभणीचे महापौर सईद इक्बाल यांच्यावर एका व्यक्तीकडून हल्ला करण्याचा प्रयत्न. शेख रफिक असं हल्लेखोराचं नाव. MSF जवानाच्या सतर्कतेमुळे हल्ल्याचा हा डाव उधळला. डान्स बार सुधारणा विधेयकावरून अनिल परब, योगेश कदमांमध्ये खडाजंगी. तर मंत्रीच डान्स बार चालवतो नाव न घेता परबांची योगेश कदमांवर टीका. माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी कसे डान्स बार चालतात हे उघड करेन. अनिल परबांचं हे वक्तव्य वगळण्याच्या मागणीवरून योगेश कदमांचा इशारा. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मुंबई पालिकेमध्ये भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार. प्रभाग क्रमांक 138 मधील MIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द. दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होणार. तर मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद यामुळे आणखी वाढणार. चेंबूर दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत. चौकशी समितीचा ठपका. चौकशीचा अहवाल विशेष सभागृहामध्ये सादर होणार. झाडांच्या मुळापर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यामुळे झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष. तर चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता. झाडांच्या मुळाशी काँक्रिटीकरणावरून सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये मतभेद. काँक्रिटीकरणामुळेच झाडे कमकुवत होऊन पडत असल्याचा महापौर रितू तावडेंचा आरोप. तर पालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडून काँक्रिटीकरणामुळे झाडं पडत नसल्याचा दावा. पावसाळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी BMCमध्ये आज विशेष सभा. मुंबईमध्ये अलीकडेच झाड आणि मॅनहोलच्या दुर्घटना. विशेष सभा घेत नसल्यामुळे महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये झाला होता वाद. टीटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी 2 अटकेत. पवन कुमार, अशोक कुमार यादव आणि हरिओम रिचपाल सिंग पानू असं आरोपींचं नाव. तर आरोपींना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोर्शी कचरा डेपोमध्ये इमारत कोसळून एकाचा मृत्यू. 9 जणांची सुखरूप सुटका. अद्यापही 7 ते 8 जण अडकल्याची भीती. तर लष्कर, अग्निशमन दल, NDRF कडून 24 तासांनंतर सुद्धा युद्ध पातळीवर त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू. इमारतीचा एक भाग तोडून आतल्या लोकांची सुटका केली जाणार. पुण्यातील मोर्शी दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती. कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. पिंपरी चिंचवडचे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशींची ही प्रतिक्रिया. तर पालिका आयुक्तांकडून हात झटकत ठेकेदाराला क्लीन चिट दिल्याच्याही चर्चा. महाराष्ट्र ACB कडून 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये भ्रष्टाचाराचे 392 गुन्हे दाखल. भ्रष्टाचारामध्ये महसूल विभागाचे अधिकारी अग्रस्थानी. 93 खासगी व्यक्तींसह 466 जणांवर गुन्हा दाखल. आजपासून मुलींसाठी 11वी प्रवेशाची खास फेरी. शिक्षण संचालनालयाचा हा निर्णय. तर मुलींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय निवडून प्रवेश घेण्याची संधी.